हॅलो हॅलो. हॅलो. अंपायर जरा मॅच स्पीड अप घ्या. चला जाऊयात मॅच कडे. अर्थातच बिग पॉइंट साईनाथ क्रिकेट संघ चिंचवली यांच्या वतीने आयोजित भव्य दिव्य स्पर्धा, नववर्षाच्या स्वागताची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सेमीफायनल क्रमांक 1 स्पर्धेचा दुसरा दिवस. कालचा दिवस ज्यांनी गाजवला अर्थातच शिवशंभ चांदई टीम आणि त्याच्या विरोधात आजचा दिवस ज्यांनी गाजवलाय अधिराज 11 स्वर्गीय दिवा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीम. या दोन संघादरम्यान संघर्ष. 3 षटकांची मॅच आहे, विलंब करू नका. सलामीची जोडी मैदानात. टॉस जिंकला तो मात्र उमरोली टीमने, स्वीकारली फिल्डिंग आणि इथे बॅटिंग साठी आपण पाहतोय स्ट्रायकर एंड वरती समाधान कोलंबे, नॉन स्ट्रायकर एंड वरती उमाजी, गोलंदाजी मार्क वरती आकाश गायकर. तुल्यबलता दोनही खेळाडूंमध्ये पाहतोय, एकीकडे समाधान कोलंबे तर दुसरीकडे आकाश गायकर. दिग्गज खेळाडूंमध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला फटका, यावेळी मात्र फिल्डर तैनात होता, सिंगल जरूर आली आहे. धावा संख्येचा श्री गणेशा. आकाश गायकरचं षटक बघाच्या सामन्यात सुद्धा तितकंच लाजवाब पाहायला मिळालं होतं. पुनर्षक पण पाहतोय, फटका सजवलाय उमाजीच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षक तैनात होईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या षटकाचा तिसरा बॉल समाप्त झालाय आणि 3 धावा धावफलकावरती आहेत. अटीतटीची लढत आणि या लढतीमध्ये जो बाजी मारेल तो मात्र या फायनलचे दरवाजे त्याच्यासाठी खुले होतील. परतावा लागेल यावेळी उमाजीला. बॅटर नंबर 1 बॅक टू डग आउट. पहिला झटका लागलाय उमाजीच्या स्वरूपात शिवशंभ चांदई टीमला. होतोय वन डाऊनच्या विकेट वरती आपण पाहतोय दिनेश लोबी आपण पाहतोय सध्या मैदानावरती. फटका उचललाय जरूर, परंतु इथे सिंगल डबलला कन्वर्ट केलं गेलं. डबलच्या मदतीने आपण पाहतोय टोटल काहीशी पुढे सरकते 5 या आकड्यावरती. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. चांगला पटका यावेळी आपण पाहतोय, इथे सिंगल जरूर आले, प्रयत्न केला जातोय. पैकी बरोबर होती परंतु इथे मात्र नेम चुकलाय आणि सिंगलच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या पाहायला मिळते 6 या आकड्यावरती.
मगाच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं जय कोलंबा माता शेलूच्या विरोधात आकाश गायकरने जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळलं तिथे 7 धावा खर्च केल्या होत्या. विकेट नव्हती आली परंतु इथे विकेट येऊन 6 धावा मात्र खर्च केल्यात. सांघिक कोड्याचा दुसरा षटक गोलंदाज अतुल लोंगले गोलंदाजीला आहे. इथे परतावा लागेल फलंदाज दिनेश लोबीला. आणखी एक विकेट जाते. बॅटची कडा कीपरने काम योग्य केलं. इथे पहिल्याच बॉलवरती अतुल लोंगलेने दिनेश लोबीला परतीचा प्रवास करायला भाग पाडलाय. अतुलचा पहिला बॉल अगदी दिनेश लोबीचा जीव घेणा ठरला. मॅच मध्ये मात्र परतावा लागला या मैदानातून. आउटसाइड द ऑफ स्टंप. या ठिकाणी पंचांचा इशारा तर वाईट. 1 बाउंसचा इशारा जरूर दिला जातोय. चांगला फटका. यावेळी आपण पाहतोय सिंगल जरूर आली आहे. आकाश बॉल खाली येईल तोपर्यंत मात्र या ठिकाणी काय घडलंय फलंदाजला परतावा लागेल. डायरेक्ट हिट आकाश गायकरचा. गोल्डन विकेट ऑफ दिस इनिंग. समाधान कोलंबीच्या परतीचा प्रवास. अगदी धक्का तंत्र मित्र म्हणेल फार मोठा धक्का तंत्र आहे. आकाश गायकरने डायरेक्ट हिट केला आणि परतावा लागलाय समाधान कोलंबेला. जबरदस्त मोठी विकेट. आकाश रसाल सध्या बॅटिंग लाईन वरती. हाईट चेक केली जाईल. ओके चला जाऊयात आपण टेक्निकल टीम कडे आणि तिसरे ऑफिशियल. या सिटीचा नो बॉल. नेक्स्ट बॉल फ्री हिट. चांगला बॉल फ्री हिटचा बॉल होता. फायदा उचलता आला नाहीये अतिशला
आणि तदनंतर आपण पाहतोय या ठिकाणी डॉट बॉलची सांगत आहे. कमबॅक आलंय अतुल लोंगलेकडून सध्या तरी आपण पाहतोय. 9 धावा धावफलकावरती लागले असताना या बॉल वरती मात्र सिंगलला कंप्लीट केलंय. प्रयत्न दुसरीचा आणि तिथे सुद्धा धाव कंप्लीट होतीये. या 2 धावा येतील. 11 धावसंख्येचा पल्ला अद्यापपर्यंत गाठला जातोय. अतुल लोंगले सध्या गोलंदाजीला आहे. धावसंख्येचे षटकार चौकार रोखले गेले शिवशंभो चांदई टीमचे. आणखी 2 बॉल शिल्लक आहेत गोलंदाज अतुलचे. चांगला बॉल, अतिशय चांगली गोलंदाजी आता प्राप्त करतोय. परंतु या क्षणी आपण पाहतोय राईट हँड ब्लॉकर कीपर मात्र चांगलं काम करतोय. डॉटची सांगता आली आहे. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. चांगला फटका अतिशच्या माध्यमातून ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने 12 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. 3 विकेटचं नुकसान आणि दुसरं षटक या ठिकाणी समाप्ती पथावरती पाहतोय. तिसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय आकाश लोंगलेची वर्णी लागली जाते. आकाश लोंगले आपण पाहतोय. पहिला बॉल आकाश लोंगलेचा, बॅटची कडा आणि इथे आतिशला परतावं लागतंय. परतावं लागतंय. न्यू बॅटर मैदानात दाखल होईल विकास थेर. जी सुरुवात अतुल लोंगलेने गोलंदाजीत केली तशीच सुरुवात आकाश लोंगलेची सध्या मैदानावरती पाहायला मिळते. इथे आलाय वाईट. पहिला बॉल विकेटच्या स्वरूपात आल्याच्या नंतर थोडीशी चुकी मैदानात. पुन्हा एकदा पटका सजवला जातोय. यावेळी मात्र सिंगल येईल, डबलला कन्वर्ट केला जात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी झालाय आणि या 2 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकली आहे. 15 या आकड्यावरती 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा चांगला फटका, परंतु इथे रोहनला बॉलने मात्र दगा दिलाय. बॉलने पिकअप घेतला, थोडासा बाउंड्री लाईन जवळ अप पाहायला मिळाला आणि या क्षणी मात्र येतील 4 धावा. 4 धाव्यांच्या मदतीने 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. षटकाचा विचार करायला गेला तर आणखी 3 बॉल शिल्लक आहेत इनिंग ब्रेक साठी. शिवशंभो चांदई आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय दिवा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीम. रोहन आज उशिराने दाखल झाले स्पर्धेमध्ये, परंतु शेवटच्या क्षणी फार मोठ्या चुका जात आहेत रोहनच्या माध्यमातून. इथे 2 चौकार सोडलेत रोहनने आणि त्याचा परिणाम इथे 8 धावा मात्र चांदई संघाच्या धावफलकावरती पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 23 या आकड्यावरती.
आणखी एक चांगला फटका शेवटच्या क्षणी का होईना परंतु हे मोठे फटके जिवारी जरूर लागू शकतात कारण आता या चौकाराच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकले आहे 27 या आकड्यावरती ज्या धावसंख्येची अपेक्षा चांदई टीमने मैदानात केली ती धावसंख्या मात्र पाहायला मिळते चौकार हॅट्रिक विकास तेरच्या बाट मधून शेवटच्या क्षणी मिडल ऑर्डर पाहायला मिळाली हा चांगला फटका यावेळी आपण पाहतोय इथे परतावा लागेल बॅटरला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी सिंगल कंप्लीट होईल सिंगलच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकले आहे 28 आकड्यावरती 29 धावसंख्येची गरज आहे
पहिलाच बॉल अगदी टो केलाय. पॉइंटला कव्हर करत असताना स्वीपर रिजन मध्ये येतोय. आकाश लुंगलेच्या बॅट मधून हा चौकार. चौकाराच्या मदतीने एक सुंदर सुरुवात पाहायला मिळतीये. डॉट बॉलची संगता गोलंदाज उमाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय. चांगला बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. डॉट बॉलची संगता केली जाते. पुन्हा एकदा चांगला फटका यावेळी पाहायला मिळतोय. सेम पद्धतीत बॉलिंग चालू आहे. सेम पद्धतीत बॅटिंग पाहतोय. सेम पद्धतीत चौकार सुद्धा पाहायला मिळाले. ती रणनीती तीच आहे, परंतु 8 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. पहिला बॉल आठ धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चांगला फटका यावेळी अगदी जोरदार प्रहार होता. अलॉंग दी कार्पेट सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला जात आहे. धावा संख्या जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. उमाजी आपण पाहतोय गोलंदाजी करतोय. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. सिंगल जरूर आले आहे. डबल साठी प्रयत्न चालू होते, परंतु सिंगल वरती थांबले आहेत आणि सिंगलच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकले आहे. जाऊन पोहोचले 11 या आकड्यावरती. येणारे 12 बॉल आणि आता गरज असेल ती 18 धावसंख्येची. एकोणतीस धावसंख्येचं टार्गेट आहे. 12 बॉल आता गरज असेल ती मात्र 18 धावसंख्येची. तफावत थोडी कमतरतेत पाहायला मिळते. गोलंदाज आपण पाहतोय समाधान कोलंबे. चांगला फटका यावेळी आकाश लोंगलेच्या बॅट मधून डीप मिड विकेटच्या डोक्यावर येतोय खणखणीत सिक्सर. एकदा फुलारले धावा याला जरूर चढवलाय. नो मॅन झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय आणि इथे येतील आणखी 4 धावा. या 4 धाव्यांच्या मदतीने 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात.
धावफलकावरती अद्याप लागल्या गेल्यात. 9 बॉल आणि 8 धाव संख्येची गरज आहे. इथे सुद्धा आलाय डॉट बॉल. इथे डॉट बॉलची संगत आहे. अगदी फलंदाज बाद होत होता. काही इशारा दिला समाधान कोलंबेने मैदानात. काय गणित आहे माहित नाही, परंतु षटकार चौकार आल्याच्या नंतर 3 डॉट बॉल आलेत. फटका उचलण्याचा प्रयत्न. इथे सिंगल जरूर आले. दुसरीसाठी प्रयत्न आहे आणि इथे दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते आणि या ठिकाणी या येथील 2 धावा. ऑफिशियल बॅट कट आहे. यस, थँक्यू. या 2 धावेच्या मदतीने धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचलाय ते अद्यापपर्यंत 23 या आकड्यावरती. सरळरित्या धावा येत होत्या. अगोदरच्या षटकाचा विचार करायला गेला तर थोडं मैदानात अगदी वाकडी बॅट फिरवली, त्याचा परिणाम मात्र वेगळाच पाहायला मिळाला. पुढचे 3ही बॉल आले डॉट. तदनंतर आपण पाहतोय 2 धावा. येणारे 6 बॉल आणि गरज असेल ते आता 6 धाव संख्येची. ऋषिकेश आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. चांगला फटका यावेळी अजयच्या बॅट मधून पाहतोय. सिंगल तर कंप्लीट झाले, प्रयत्न चालू आहेत, परंतु दुसरी सुद्धा या ठिकाणी कंप्लीट होते. चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल. या 2 धाव्यांच्या मदतीने टोटल पुढे सरकले 25 या आकड्यावरती. अजूनही विजयासाठी 4 धाव संख्येची गरज आहे. 5 बॉल शिल्लक आहेत. चांगला फटका यावेळी अजयच्या बॅट मधून येतोय. खणखणीत षटकार. विजयी स्ट्रोक